मन शुद्ध होतं आणि एकाग्र त्या मनाला ज्या वेळेला एकाग्र करू त्यावेळेला ते नाकाच्या अग्रभागावर ती दृष्टी स्थिर करायची आणि भगवंताच्या मूर्तीचं ध्यान करावं. ती मूर्ती अगोदर त्या मूर्तीला डोळे भरून पाहावं. हळूहळू आपली ती दृष्टी नासागरी बुद्धी भगवंताच्या चरण कमळापासून सुरू करावी आणि मग तिला वर 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 न्यावं. भगवंताच्या प्रत्येक अंगाचं सूक्ष्म अवलोकन करावं. भगवंताच्या हातातील ती आयुध शंख चक्र गदा पद्म यांचं स्मरण करावं आणि मग एकदा का ते संपूर्ण भगवंत तो नारायण संपूर्ण अंगासहित जोपर्यंत मन त्यातून हटत नाही तोपर्यंत त्याचं ध्यान करावं. जबरदस्तीने नाही आठवायचं त्याला. फार मोठी प्रक्रिया सांख्य शास्त्राने सांगितल्यानुसार भगवंताच्या सर्व लीला अतिशय दर्शनीय आहेत. दुसरा मार्ग म्हणून आपल्या आवडीनुसार कुठलंही रूप भगवंताचं पाहावं. कोणतं रूप पाहावं शंका येईल ना. ते उभे असलेले पहा, बसलेले पहा, चालत असलेले पहा किंवा पौडलेले झोपलेले पहा. अशा त्या स्वरूपाचं विशुद्ध भावयुक्त चिंतन करत जावं. अशा प्रकारे योगाची ज्यावेळेला खात्री होईल का भगवत स्वरूपामध्ये आपलं चित्त स्थिर झालेलं आहे त्यावेळेला त्याच्या सर्व अवयवांमध्ये हे लागलेलं वेग हे एका रूपाकडे लावलं. अशा रीतीनं ती ध्यान धारणा कपिल भगवंत आपल्या आईला सांगतात